सूचना ही आपल्याला हाफ तिकीट आहे एस टीमध्ये. तर ते फुल तिकीट घ्यायला लागलेत आता महिलांचं. तर त्यासाठी अगोदर एक पास काढणं लागते. तर त्यासाठी फक्त एक आधार कार्डची झेरॉक्स आणि 200 रुपये असा काही खर्च आहे. तर आपल्याला हाफ तिकीट नंतर भेटून जाते. कारण की आता जर आपण ते तिकीट ते पास काढला नाही ना तर आपलं फुल तिकीट लागणार आहे. तर त्यासाठी आम्ही तिकडंच दवाखाना ते करून एस टीच्या तिकडे जाणार आहोत बसस्टँडला. तर चला मग आता इच्छा पण नाही आहे कारण की आता खूप ऊन पडलेले. सकाळी 10लाच असं खूप ऊन लागते. तर प्रांजल आणि राजवीर घरीच आहेत. त्यांना आता सुट्ट्या आहेत. तर बघा, तर आम्ही दोघंच जाणार आहोत आता. चला. तर बाहेर ऊन आहे ना तर असं स्टोल ते बांधते कारण की ऊन काही लागणार नाही जास्त. पप्पाला म्हणलं टोपी घाला कारण की आधी सर्दी ते झाली. एवढ्या गरमीमध्ये कोणाला होईल का सर्दी, पण मला झालेली सर्दी. तर चला मग. तर ना आम्ही 11 वाजता घराच्या बाहेर पडलो होतो. खूप ऊन होतं. तर यांना म्हणलं तुम्ही टोपी घाला आणि चला म्हणलं टोपी घालून. तर आम्हाला बसस्टँडला जायला आम्ही भाजी मंडीतून शॉर्टकट गेलोत. तर साईडला सगळे भाजीपाल्यावाले होते. कोणीही भाजीपाला असं घ्यायला जास्तीचे लोक नव्हते. सगळेजण असं सावलीचा सहारा शोधत होते. तर भिंतीच्या साईडनं आपले बसलेले होते. खेड्यातले बायका ते येऊन आंबे वगैरे सर्व आता भाजी मंडीमध्ये आलेले. तर खूप असं ऊन ते होतं. तर भाजीपाल्यावर पाणी वगैरे मारून दिवसभर त्यांना ठेवणं लागते. त्यांचा पण हा धंदाच आहे. तर उन्हामुळं ना भाज्या पण खूप अशा खराब होत्यात. तर लिंबाला पण आता खूप महागाई आलेली. लिंब पण खूप महाग झालेले आहेत भाजी मंडीमध्ये. तर 10 रुपयाला 2 किंवा 3 असेच लिंबू भेटतात. तर मला प्रांजलच्या शाळेतली मैत्रीण आहे प्रांजलची. तर तिच्या मम्मीने मला सांगितलेलं होतं की ताई बसस्टँडला जा, तिथे आपलं हाफ तिकीट ते काढून भेटायला लागेल. आता काही तिकीट काही जास्त नाही, थोडं विद्यार्थी पाठ. हे बघा आमचं बीडचं बसस्टँड. गर्दी नाही जास्त. हां. तर आम्ही ना बसस्टँडमध्ये गेलो होतो. तर तिथे काय झालं, ते कर्मचारीच काय भेटले नाही. तर ते रजेवर होते. ज्यांनी अगोदर पास ते लेडीजनी काढलेले होते तर त्यांचे 2 महिन्यानंतर पास आलेले होते. तर हे मला काही माहिती नव्हतं. आपण तर कधी एखाद्या वेळेस एस टीचा प्रवास करतो, पण असावं म्हणलं सोबत काढलेलं काय हरकत आहे. सगळ्यांनीच काढायला लागले. तर ह्यांना म्हणलं चला आपण पण जाऊन येऊयात. तर तिथल्या एका व्यक्तीने सांगितलं की एक इंटरनेट आहे घरामध्येच, तर ते सुद्धा तिथे काढून देतात, पण थोडेसे चार्ज जास्त घेतात. तर म्हणलं जाऊ द्या. असं आणखी चक्रा पण माराव्या लागतात बसस्टँडला जाऊन, कारण की एका चक्रेमध्ये तर काय ते होत नाही. मध्ये गेलो आणि बसस्टँडमधून ऑनलाईन आम्हाला इकडं पाठवलं होतं तर ते सुद्धा नाहीत आता घरी. तर आता आम्ही चाललेलो आहेत घरी. जाताना थोडं काही थंड बिंड पिऊ. काय प्यायचं हो? उसाचा रस. हा, उसाचा रसच पिऊ. चला, खूप आता ऊन पडलेले. आला उसाचा रस. चला. हां आलोत आणि एकही काम आपलं झालेलं नाही आहे. ना आम्हाला पास भेटला, ना ऑनलाईन गेलो तिथंही काम नाही झालं. म्हणलं येताना थोडा उसाचा रस प्यावा. तर उसाच्या रसाच्या तिथं गेलो तर तिथं पण लाईट गेलेली होती. एखाद्या वेळेस असंच होते, कधी कधी बाहेर पडलोत असे कामच होत नाहीत. बघा यांनी मला शॉर्टकट रस्त्यावरून आणलेले. चांगली ट्युशन आहे जवळच आपल्याला. छान मंदिर आहे. मंदिर आता बंद आहे. झाडं ते तर चांगलं वाटतंय. हो, बेल बघायला किती बेलफळ आलेले आहेत, भरपूर आहेत. त्याचा ज्यूस पण पिलेला चांगला फायद्याचाच आहे. हा, पिकलेले जे पिकलेले आहेत तर ते सर्वेश्वर मंदिर बंद आहे गेट ना. हा, मेन गेट चालूच. समर्थ मंदिर हे बघा. गुरु नानक मंदिर ते जे श्री स्वामी समर्थ मंदिराच्या साईडलाच आहे मंदिर. बाहेर गेल्याच्या नंतर ना आमचा खूप पोपट झाला.
कारण की आमचं एकही काम झालेलं नाही आणि आम्हाला ऊसाचा रस प्यायचा होता तर तोही बंद होता कारण की लाईटच नव्हती. त्यामुळे परत वापस आलो. खूप तहान ते लागलेली होती आणि इकडं मिस्त्रीचं कामसुद्धा सुरू होतं प्लास्टरचं. तर म्हणलं चला घरी आल्यावर मस्तपैकी असं आपण लिंबू सरबतच करूत. तर यामध्ये मला बडीशोप वगैरे टाकायची होती तर मी काही ती टाकली नाही. थोडासा रसना ते आणून म्हणत होते मुलं, पण म्हणलं नको आता उन्हाचं जाऊ द्या. फक्त मी लिंबू सरबत थोडीशी साखर ते अशी विरघळून ते घेतली आणि मिस्त्री लोकांनाही दिली, कलरवाल्या लोकांनाही दिली. म्हणलं ते तरी त्यांना पण असं प्यावं वाटते. चहा नको म्हणत होते ते पण. तर ते म्हणले आम्हाला पण लिंबू सरबतच द्या चहा नको म्हणल्यावर. मग मी मस्तपैकी इथं लिंबू सरबत वगैरे केलं. थोडी टेस्ट केली मी कसं आहे कसं नाही. तर छान झालेलं होतं. तर माझी तब्येत काही ठीक नव्हती. मला खूप सर्दी ताप ते झालेलं होतं कामाचा लोड ते असल्यामुळे. तर मी सर्दी असतानासुद्धा असं फ्रीजमध्ये थंड ठेवून ना लिंबू सरबत पिलेली आहे. कारण की खूपच गरम व्हायला लागले. तर छानपैकी असं लिंबू सरबत आपलं तयार झालेलं होतं मस्तपैकी. आणि आता खाली सर्वांना पण दिलं आणि ह्यांचं काम पण बरंच प्लास्टरचं ते झालेलं होतं मिस्त्री लोकांचं. कारण की जास्त काही कामगार आज आलेले नव्हते खाली कामाला कारण की थोडंच काम असल्यामुळं. तर प्लीज एक लाईक शेअर कमेंट करत जा व्हिडिओला आपल्या.